नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता, नमो शेतकरी योजनेचे पैसे, पीक विम्याची नवी अपडेट आणि सर्वात मोठं म्हणजे कर्जमाफी बाबत सरकारचा मोठा निर्णय। पण या सगळ्यात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार, कोण राहणार वंचित आणि उद्यापासून कोणते मोठे बदल लागू होणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक अशी अपडेट जी लाखो शेतकऱ्यांसाठी धक्कादायक पण तितकीच महत्त्वाची आहे। तर सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीपासून। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे। देशभरातील कोट्यावधी शेतकरी आता पुढील 2000 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने लाभार्थ्यांची यादी अपडेट करण्याचं काम वेगात सुरू केलं आहे। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थांबले होते, पण आता सरकारने नवीन पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, आधार लिंक केला आहे आणि जमीन नोंदणी अपडेट केली आहे, अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। आणि इथेच येते सर्वात मोठी अपडेट। जर तुमचं ई-केवायसी बाकी असेल किंवा बँक खातं आधारशी लिंक नसेल तर पुढचा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा। दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारकडून पीएम किसानच्या धर्तीवर दिले जाणारे अतिरिक्त 2000 रुपये म्हणजेच वर्षाला एकूण 6000 रुपयांचा लाभ, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची सुरुवात होणार असल्याची चर्चा सुरू आहे। पण इथेही एक अट आहे, ज्या शेतकऱ्यांची माहिती पीएम किसान पोर्टलवर योग्य आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे नाव, आधार क्रमांक, बँक खाते आणि जमीन तपशील यामध्ये चूक असेल तर त्वरित दुरुस्ती करणं गरजेचं आहे। आता बोलूया पीक विम्याबद्दलची मोठी अपडेट। राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं आणि आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांवर दबाव वाढताना दिसत आहे। सरकारकडून जिल्हानिहाय पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा रक्कम देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत। विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये विमा रक्कम थेट खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र अनेक शेतकरी अजूनही एका मोठ्या प्रश्नाने त्रस्त आहेत, विमा भरला, नुकसानही झालं, पण पैसे अजून आले नाही। तर मित्रांनो, यासाठी सरकारने तक्रार निवारण प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचे संकेत दिले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत त्यांची यादी वेगळी तयार केली जात असल्याची माहिती समोर येत आहे। आणि आता येते सर्वात मोठी आणि सर्वाधिक चर्चेत असलेली बातमी, कर्जमाफी। राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीची चर्चा जोर धरू लागली आहे। वाढतं कर्ज, नैसर्गिक संकट आणि शेतकऱ्यांची आर्थिक अडचण पाहता सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण अनेक फेक मेसेज सध्या व्हायरल होत आहेत आणि याच कारणामुळे हजारो शेतकरी गोंधळात पडत आहेत। त्यामुळे अधिकृत माहितीचीच वाट पहा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आजच्या या सर्व अपडेटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि कागदपत्रांची पडताळणी।